आहे आपण आग्रही होतो आणि वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत या निमित्ताने नाही, घडताना 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण ज्या रिक्षा चालकांना संवाद साधता येत नाही प्रवाशांबरोबर त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन नंतर 3 महिन्याचा पिरियड त्यांना देण्यात येणार होता आता आणि त्या दरम्यान त्यांनी मराठी शिकायचं होतं। जर ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता। परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीने कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही। त्यांना मराठी हे शिकावंच लागेल कारण 12 ऑगस्ट 2026 रोजी जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्या ज्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना किंवा ओला उबेर रॅपिडो यांना महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा आहे, महाराष्ट्रातील प्रवाशांशी संवाद साधायचा आहे, त्यांना मराठी जुजबी मराठी बोलणं आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं राज्यभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी भाषा अभियान आम्ही चालू केलेलं आहे। मधु मंगेश कर्णिकांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। ही आम्ही मोहीम जी आहे पुढे चालू करू असं सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला सूचना केला की बाळासाहेबांच्या नावानं ही अभियान आहे ते पूर्ण चालू ठेवणं काळाची गरज आहे। कारण जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक मुंबईमध्ये येतात, एमएमआर क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे असे कायद्यामध्ये तरतूद असेल आणि त्यानुसार त्यांनी मराठी शिकावं, जुजबी मराठीचं ज्ञान असणं त्यांना आवश्यक आहे आणि त्यामुळे ते अभियान तर आम्ही पुढे चालू ठेवू। राज्यामध्ये 1800 शिक्षक आणि त्याचबरोबर 180 वर्ग हे आम्ही आता चालू ठेवलेलेच आहेत। त्यामध्ये त्यांनी प्रशिक्षण घ्यावं। माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्याला मराठी हे शिकावंच लागेल। कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी तुम्ही शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती जे काही ऑटो टॅक्सी चालक होते। त्यानंतर काही बातम्या आणि माहिती अशी आली होती की 4 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली नाही बघा, कायद्यामध्ये तरतूद अशी आहे 12 ऑगस्ट 2026 चा जो कायदा आहे, नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याची पिरियड, 1 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी मराठी शिकावं। त्यानंतर 3 महिन्याची नोटीस देण्यात येईल जर तुम्हाला मराठी आलं नाही 1 महिन्यामध्ये तर। परंतु ती नोटीस देत असताना त्यांचा बॅच 3 महिन्याकरता निलंबित करण्याची कायद्यात तरतूद आहे आणि त्यामुळे ते 4 महिने सलग मिळत होते। परंतु आता मुख्यमंत्र्यांनीच जर 1 वर्षाची मुदत दिली असेल तर त्या 1 वर्षामध्ये त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलावं। मला तर आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता ते बोलू शकणार नाही किंवा काही आमचे 1,65,600 लोक जे मराठी शिकले अवघ्या 105 दिवसामध्ये त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यांना आता 1 वर्षाची वेळ मिळेल म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे अमराठी रिक्षा चालक आणि मालक जे आहेत ते फटाफट आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वर्षभरामध्ये मराठी बोलू शकतील। त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे। बघा, हे महायुतीचं सरकार आहे, रोजगार निर्माण करणारं सरकार आहे, रोजगार हिरावून घेणार नाही। त्यामुळे कुणालाही बॅच रद्द करून किंवा त्याचं लायसन्स रद्द करून त्याच्या रोजगारापासून वंचित करण्याची आमची भूमिकाच नाही। परंतु महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अस्मितेचं पालन तुम्हाला करावंच लागेल, मराठी भूमीशी तुम्हाला एकरूप व्हावंच लागेल। महाराष्ट्राच्या मातीशी तुम्हाला जर एकरूप झालात तर मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि पुढेही 1 वर्षाची जरी मुदत दिली असेल तरी पुढे 1 वर्षानंतर का होईना तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, हे आमची ठाम भूमिका आहे। सरनाईक साहेब, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आपल्याला विश्वासामध्ये घेतलं होतं का? या संदर्भात आपल्याला माहिती एक गोष्ट आहे, राज्याचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार आहे आणि तुम्हाला ह्याही गोष्टीची कल्पना आहे की ही जी आम्ही अभियान चालवत होतो किंवा ज्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो होतो 1,65,600 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, त्या पुस्तिकेचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं। जेव्हा पुस्तिकेचं अनावरण केलं त्याच वेळेस मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रताप,
यांना आपल्याला वेळ द्यायला हवा, कारण एवढ्या दिवसामध्ये ते जर शिकले नसतील तर काही आपण वेळ दिल्यानंतर त्यांना शिकता येईल आणि त्यामुळे ती 105 दिवसाची मुदत दिली होती. परंतु काही लोक हे आमचे वर्ग कमी पडले असतील किंवा आमचे क्लासेस कमी पडले असतील, शिक्षक कमी पडले असतील म्हणून ते शिकू शकले नसतील, कारण 1,65,000 नाही तर राज्यामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या आसपास रिक्षा टॅक्सी चालवणारे ही आमचे अमराठी लोक आहेत. त्यांच्यासाठी वेळ लागत असेल हरकत नाही, 1 वर्ष का होईना. आम्ही 1989चा नियम आहे हो, आम्ही 36 वर्ष थांबलो तर 1 वर्ष थांबायला काय नाही. महाराष्ट्रातील मराठी जनता 1 वर्ष वाट बघायला तयार आहेत, परंतु 1 वर्षानंतर जर तुम्हाला मराठी आलं नाही आणि अजून 3 महिन्याची मुदत द्या, अजून 6 महिन्याची मुदत द्या, अजून 1 वर्षाची मुदत द्या, ही जर तुम्ही मागणी कराल ती अयोग्य आहे. 1 वर्षानंतर का होईना ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल. मराठी अस्मिता आमच्यासारखी तुम्हाला टिकवून ठेवावीच लागेल. ही शिवसेनेची आणि प्रामुख्याने महायुतीची भूमिका आहे. धाराशिवला उभाटाचे नगरसेवक भाजपात जाणार होते, पण अचानक शिवसेना त्यांनी सर्व राजकीय चर्चा सुरू हे मला त्या विषयावर काही कल्पना नाही, पण आमचे खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने चोखपणे पाळतात. जर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिवच्या काही लोकप्रतिनिधींनी जर शिवसेनेमध्ये प्रवेश केला असेल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असेल तर आनंद आहे. अजूनही काही लोक आमच्याही संपर्कात आहे. हळूहळू बघा धाराशिवमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षामध्ये सामील होणारे नगरसेवक आहेत आणि काही मोठे नेते सामील होतील याची मला खात्री आहे. मराठी भाषेच्या कार्यक्रमामध्ये काल भोजपुरी गाणं लावण्यात आलं होतं, त्यावर तुम्ही टिप्पणी केली. नाही बघा, जवळजवळ 15,000 ते 20,000 रिक्षा टॅक्सी चालक त्या ठिकाणी आले होते. आमचे लोकप्रिय आमदार त्या परिसरातले प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मराठी भाषा अभियान जे राबवलं गेलं